नुकतेच जे पद्म पुरस्कार आता घोषित झाले त्याच्यामध्ये भिकल्या लाडक्या धिंडा यांचं नाव वाचून अतिशय आनंद झाला आणि हा पुरस्कार किती न्याय्य आहे हे लक्षात आलं. कारण इतकी वर्ष ते आदिवासी कलेची सेवा करत आहेत आणि पुढच्या पिढीपर्यंत ते कार्य झिरपवण्याचं काम करत आहेत. आजकाल या पाश्चात्य संगीताच्या कलकलाटात तारपाचा स्वर कानावर पडला ना की थांबून आपण तो ऐकत बसतो आणि ते आपल्यापर्यंत पोचवणारा हा कलाकार, त्याचा सन्मान खूप न्याय्य आहे. पण तरीसुद्धा इथे एक असा प्रकार लक्षात येतो की आरेमध्ये असू दे किंवा आदिवासींची काही आंदोलनं, काही चळवळी आता सुरू आहेत. तर या पुरस्काराच्या पाठीमागे ते सगळं लपवण्याचा किंवा झाकून टाकण्याचा प्रयत्न तर नाही आहे ना, असा प्रश्न मनात आल्यावाचून राहणार नाही. कारण सध्या आरेमध्ये काय चाललं आहे किंवा पालघर जिल्ह्यात काय चाललं आहे त्याच्यावरून थोडंसं डाऊट येण्यासारखी गोष्ट आहे ही. कारण आपल्यासारख्या लोकांच्या लोककलेला एका ठिकाणी न्याय दिला की लोकांचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कदाचित तसंही असू शकतं.